नमस्कार. जनाधार मराठी बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जाणून घेऊया आज आपल्या शहरातील महत्त्वाच्या घडामोडी. महत्त्वाची घडामोडी अशी आहे की चंद्र दर्शनानंतर आज तरावी, उद्या पहिला रोजा. शहरात रमजान महिन्याची बाजारात जोरदार तयारी. तर याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेऊया. दरवर्षी मुस्लिम बांधव रमजान या पवित्र महिन्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात. बुधवारी सकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर गुरुवारपासून दिनांक 19 रोजी पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होणार आहे. बुधवारी संध्याकाळी चंद्रदर्शन होईल. त्यानंतर अधिकृतपणे हिलाल कमिटीकडून घोषणा करण्यात येईल. शहरातील सर्वच मस्जिदीमध्ये रात्री तरावीच्या विशेष नमाजीचे आयोजन केले जाते. यानंतर गुरुवारी पहाटे रोजेदार बांधव सहर करतील. गुरुवारीच पहिला रोजा राहील. रमजान महिन्यात मुस्लिम बहुल भागात उत्साहाचे वातावरण असते. याशिवाय बाजारातही वेगळीच चमक दिसून येत आहे. पवित्र रमजान महिन्यासाठी अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट बघितली जाते. विविध मस्जिदीमध्ये रंगरंगोटी, विद्युत रोषणाई तसेच विविध विक्रेते व्यवसायासाठी सामान भरतात. रमजान महिन्याला सुरुवात होणार म्हणून मुस्लिम बांधव किराणा तसेच इतर साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करतात. अनेक भागातील विक्रेत्यांची सगळी तयारी झाली. रोजेदार बांधवांनी पुढील 1 महिन्याचे नियोजन आत्ताच करून ठेवले आहे. बाजारातही खरेदीसाठी चांगलीच झुंबड उडालेली आहे. रमजान या पवित्र महिन्यानिमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा. आता थोडक्यात रोजाचे फायदे या विषयी आपण माहिती करून घेऊया. सर्वसाधारणपणे रोजाचा कार्यकाळ हा 14 ते 15 तासांचा असतो. या काळात काहीही न खाता पिता 5 वेळची नमाज अदा करावी लागते. रोजाच्या दरम्यान आपल्या तोंडातून अपशब्द निघू नाही तथा आपल्या वागणुकीने कोणाला दुःख किंवा हानी पोचता येऊ नाही याची तंतोतंत काळजी घ्यावी लागते. विशेष म्हणजे संयम बाळगावा लागतो. रोजामुळे आरोग्याचे फायदे. आता वैज्ञानिकांनीही मान्य केले की रोजा धारण केल्याने रोजा शरीरासाठी फायदेशीर ठरतो. बीपी, शुगर तथा किरकोळ आजारांवर रोजामुळे नियंत्रण मिळू शकतात. पोटाची योग्य पद्धतीने सफाई होते. शरीर सक्षम बनतो. रोजा प्रत्येक मुसलमानावर अनिवार्य आहे. रोजाद्वारे माणसांना त्रास देण्याचा अल्लाहचा हेतू नसून सर्वांना गोरगरीब प्रतिकूल परिस्थितीमध्ये कशी उपासमारी करतात याची जाणीव सर्व श्रीमंतांना व्हावी म्हणून रोजा सर्वांवर अनिवार्य करण्यात आले. रोजामुळे गोरगरिबांच्या दुःखाची जाणीव झाल्यावर त्यांना सदका, फित्रा, जकातद्वारे मदत करावी हाच प्रमुख हेतू या रोजामागे आहे. पवित्र रमजान या महिन्याची सुरुवात 18 फेब्रुवारीपासून होत आहे. या पवित्र रमजान महिन्यानिमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. बिरादरान इस्लाम, हमारे बीच एक बेहतरीन और अजीमुशान महीना आने जा रहा है जो रमज़ानुल मुबारक का महीना है. इस महीने में अल्लाह ताला की बेइंतहाई रहमत जो है बरसती है और जो है अल्लाह ताला जो है इस महीने में काफ़ी लोगों की मग़फ़िरत फरमाते हैं. मेरे नौजवान भाइयों और दोस्तों, जो है अपनी जवानी का सही इस्तेमाल कीजिए, अपने वक्त को ज़ाया ना कीजिए. अल्लाह ताला ने इस महीने में एक नेकी का दर्जा 70 नेकियों के बराबर कर दिया है. एक नफिल का दर्जा जो है फ़र्ज़ों के बराबर कर दिया है. मेरे भाइयों, दोस्तों, बुज़ुर्गों, अपने वक्त को ज़ाया ना करें. खूब से खूब इबादत करें और अपने अहल वयाल के लिए मग़फ़िरत की दुआ करें. और जो है हमारे जो इस दुनिया से रुखसत कर चुके हैं हमारे ईमान वाले भाई, उनके लिए मग़फ़िरत की दुआ है और जो है अजर व सवाब की दुआ कीजिए. और इस महीने को जो है ज़ाया ना करें. इस महीने में जो है अल्लाह ताला अजर व सवाब को बढ़ा देते हैं. मेरे भाइयों, दोस्तों, हर अमल जो है अपना ज़्यादा से ज़्यादा वक्त तिलावतों में, इबादतों में गुजारे. अपने दुनियावी काम को थोड़ा तर्क करे. इस महीने में जो है मग़फ़िरत करा के ले ले. ये मग़फ़िरत का महीना है. मेरे भाइयों, दोस्तों, बुज़ुर्गों, अस्सलामु अलैकुम.